वसमत तालुक्यात अवैध वृक्षांची कत्तल जोमात, वन विभागाचे अधिकारी हाकतात उंटावरून शेळ्या। वसमत तालुक्यातील अनेक भागात विशेषतः कुरुंदा, चोंडी, आंबा, गिरगाव, पांगरा, शिंदे, आसेगाव, आरळ, हयातनगर, टेंभुर्णी परिसरात सध्या अवैध वृक्षतोड जोमात सुरू असून वन विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे। लाकूड माफियांकडून डेरेदार झाडे तोडली जात असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हे प्रकार फोफावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। कुरुंदा, चोंडी, आंबा, गिरगाव, पांगरा, शिंदे, आसेगाव, आरळ, हयातनगर, टेंभुर्णी यासारख्या भागात मौल्यवान झाडांची बेसुमार कत्तल करून लाकूड तस्करी केली जात आहे। आणि ती वसमत शहरात चालू असलेल्या वीट भट्ट्यांकडे, शहरातील आरामशीकडे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तथा अनेक वेळा दिवसाढवळ्या उघडपणे कधी ताडपत्री झाकून कत्तल केलेली झाडे आणली जात आहेत। तक्रार करूनही वनाधिकारी आणि कर्मचारी कारवाई करत नसल्याने संताप व्यक्त केला जात असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत। संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी यांचा वचक नसल्याचा परिणाम जाणवत आहे। अवैध वृक्षतोडीमुळे जंगलाचे वाळवंट होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची आणि तपासणीची मागणी केली जात आहे। वन विभागाने वेळीच पावले न उचलल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होऊ शकते। तसेच कायदेशीर नियम धाब्यावर बसवून होत असलेल्या या प्रकारांमुळे शासनाचे झाडे लावा झाडे जगवा अभियानालाही मोठा धक्का बसत आहे। वसमतमधील संबंधित अधिकारी हे नांदेडला राहत असल्याने झाडांची कत्तल करून वाळवंट करणाऱ्या या माफियांवर कारवाई कोण करणार, हा सवाल आता उपस्थित केला जात आहे।